तर सीएसएमटी स्थानकाबाहेर मुंबई पालिकेकडून आता स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। या ठिकाणी सीएसएमटी स्थानकाबाहेर पालिकेने रात्रीच्या सुमारास सुद्धा स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। परिसरातील संपूर्ण परिसराची आता स्वच्छता ही मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून केली जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। 4 दिवस पूर्ण झालेले आहेत। आता 5वा दिवस जो आहे तो सुरू आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरचा हा जो परिसर आहे तो महानगरपालिकेच्या वतीने ज्याची स्वच्छता मोहीम जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो रस्त्यावरती चिखल साचला होता किंवा या सर्व आंदोलनकर्त्यांसाठी गावाकडून जे खाद्यपदार्थाचे साहित्य आणलेलं होतं ते साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पडलेलं होतं। म्हणजे केळीचं साली असतील किंवा जे खाद्यपदार्थ होते मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं होतं आणि आता हे साचलेलं जे साहित्य आहे याची स्वच्छता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे पाण्याचे मोठे टँकर आहेत त्याचे मोठे फवारे रस्त्यावरती मारत हे रस्ता जो आहे तो क्लीन करण्याचं काम जे आहे ते या कर्मचाऱ्यांच्याकडून करण्यात येत। कॅमेरामॅन हरी नेगी सोबत लक्ष्मण जाधव, QN मराठी।